नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा शिवसेनेमध्ये चढाओढ. एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघावरती शिवसेना शिंदे गट दावा करत असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातील मतदारांकडून जाहीरनामा तयार करण्यासाठी मते मागवली आहेत. यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या मतदारसंघावरती ताबा मिळवण्यावरून सेना भाजपात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मत विचारात घेऊन भाजप त्यांचा जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं शहर भाजप अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे यांसह इतर पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातला मुद्दा एकदम स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता राज्याच्या सर्व 48 मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाणे लोकसभेसाठीचा जो जाहीरनामा तयार होणार आहे त्यासाठी लोकांच्या सूचना पुरेशा आधी मागवण्यासाठी आम्ही आज एका पोर्टलचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून लोक आपले विचार, आपल्या सूचना, आपल्या मनातले मुद्दे, त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार होईल. परंतु ही गोष्ट स्पष्ट आहे की महानगरी मुंबईच्या समस्यांचं उत्तर मुंबई शहराच्या उत्तरेला आणि त्या उत्तरेला याचा अर्थ ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आहे. ज्या पद्धतीने दक्षिण मुंबईतली कार्यालयं BKCमध्ये आणि नंतर हळूहळू आता ठाण्यात येत आहेत, त्या पद्धतीने या सगळ्या समस्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने देखील लोकांना काही सुचवायचं असेल तर त्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. माझी खात्री आहे की ठाणेकर नागरिक आणि या दोन्ही अन्य महापालिकांमधले नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या सूचना आमच्यापर्यंत पाठवतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे संपन्न. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीने अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्याराची माहिती व्हावी या उद्देशाने वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवारी 5 जानेवारी रोजी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्कार शिवाई विद्यालय शिवाईनगर ठाणेच्या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज, हत्यार, वायरलेस कम्युनिकेशन आणि जेलबाबतची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस निरीक्षक संतोष गायकर, सहपोलीस निरीक्षक सागर गोटे, पोलीस हवालदार जितेंद्र बिरारी,
व गोपनीय कर्मचारी यांच्यासह संस्कार शिवाई विद्यालयाचे श्रीमती साधना कांबळे, मुख्याध्यापिका, प्राथमिक व माध्यमिक ज्युनियर कॉलेज, रम्या वाडकर, ॲडमिनिस्ट्रेशन प्रभारी यांच्यासह 6 ते 7 शिक्षक वर्ग व 120 विद्यार्थी येथे उपस्थित होते. रेझिंग डे निमित्ताने आज संस्कार पब्लिक स्कूल वर्तकनगर इथं स्टुडंट्सने पोलीस स्टेशनला भेट दिली. तर भेटी दरम्यान पोलीस स्टेशनचं जे बेसिक काम आहे, कशा प्रकारे बेसिक काम चालतं की ठाणे अंमलदार कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंद करून घेतली जाते. त्याच्यानंतर वायरलेस सेटवरती कशा प्रकारे काम चालतं, सेफ्टीसाठी आपण 100 नंबर 112 नंबरला कॉल करतो, तो कॉल कंट्रोलला जातो. त्याच्यानंतर तिथून वायरलेस सेटवरती पोलिसांना माहिती प्राप्त होते. त्याच्यानंतर पुढची कारवाई आपण पोलीस पाठवून पुढची कारवाई करून घेतो. याच्या बेसिक गोष्टी आहेत, याचा अवेअरनेस सगळं स्टुडंट्समध्ये आपण केलेलं आहे. आणि भविष्यात त्यांना काही प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी कसं आपण पोलीस हेल्पसाठी किंवा पोलीस कंट्रोलला कॉल करतो, 100 नंबर 112 नंबर, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की बाबा पोलीस तुम्हाला तात्काळ मदतीसाठी पोहोचतात, या बाबतीत अवेअरनेस केलेलं आहे रेझिडेंटीच्या निमित्ताने. मुलांमध्ये एक्साइटमेंट भरपूर होती आणि पोलीस स्टेशन म्हणलं की मुलांचा थोडासा अट्रॅक्शन पॉईंट असतो. त्यात वेपन्स वगैरे त्यांना बघायला मिळाले, लॉकअप बघायला मिळालं, या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं मुलांना. तर ते त्याप्रमाणे ते आपण त्यांना सगळं दाखवलेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मोहविद्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोकार्पण. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मोहविद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे आयोजित गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे लोकार्पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावरती डॉक्टर संजय मंगला गोपळ, लतिका सुप्रभा मोतीराम, माजी शिक्षक सुबोध देशपांडे, उषा केळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र तामरस, कार्यवाह अधटराव, मुख्याध्यापिका निलांबरी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाले की पृथ्वी आज जळत आहे म्हणून हिमालय ढासळत आहे. ऊर्जाधारित विकास थांबल्याशिवाय, तो कमी करत गेल्याशिवाय सूर्य काय चंद्रसुद्धा नवी संसाधने मिळवून देणार नाही. अशी परिस्थिती शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. जिथे तिथे आपल्या आयुष्यात ऊर्जा वाचवता येईल तिथे वाचवावी आणि जिथे जिथे मनुष्य ऊर्जेचाच उपयोग करता येईल तिथे तो करावा. आज ग्रीन शब्द काळा झाला आहे. शेती बुलडोझरने तुडवून एअरपोर्ट बनवले जात आहे. त्याला ग्रीनफील्ड एअरपोर्ट असं नाव दिलं जात आहे. नैसर्गिक शक्तींच्या संसाधनावरती आज कोट्यावधी जनता जगते आहे. कोरोना काळात सगळ्यांनी बघितलं आहे की केवळ पैसा असून जीव वाचवता येत नाही. प्राणवायू जीवन देतात. आज मोहविद्यालयाने एक उद्देश ठेवून लाख मोलाचे कार्य केले आहे. आपले स्वप्न संजय मंगो आणि लता सुमो यांच्या देणगीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवलं आहे. माझा सलाम असल्याचे सांगत मेधाताई पाटकर यांनी दोघांचे आणि शाळेचे भरभरून कौतुक केले. तसेच हा प्रकल्प प्रेरणादायी असून समाजापुढे आणावा आणि प्रसार करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. संस्काराचं बीज हे असंच रुजत असतं. ज्याचा पहिला संस्कार झाला बर्वे सरांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाला 1,00,000 रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यांच्यासाठी हे आवाज उल्लेख करायचा. एका बाजूला आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आमच्या आंदोलनाची घोषणा आहे, लढाई पढाई साथ साथ, लढाई पढाई साथ. जीवनशाला की क्या है बात, लढाई पढाई साथ साथ. बघा तुम्ही लिहून बघा माझ्या घोषणा, जीवनशाला की क्या है बात. तर ठाण्यातल्या नागरिकांनी मेधाताईंना काही या नर्मदा नद्या अभियानासाठी रक्कम जमा करावी असा प्रयत्न केला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.